मी तुम्हाला सांगितली का? तुम्ही ऐकलेली कशी आहे? मूल जन्माला येते मग वसुदेव त्या टोपल्यामध्ये ठेवतो. काल सांगितलं मी तुम्हाला, परत सांगतो. टोपल्यात ठेवतो. टोपलं डोक्यावर घेतलं ते की हातातल्या त्या बेड्या साखळदंड खाली उतरून पडतात. पायातल्या साखळदंड बेड्याही निघून जातात. दरवाजाच्या दिशेने गेला की दरवाजाचं कुलूपही खाली येऊन बसतं. दरवाजे उघडतात. तुम्ही ऐकलेली कथा. बाहेर गेलं की त्या द्वारपालांना झोपा लागतात. मग अजून तो बाहेर गेला की पाऊस येत असतो, म्हणून मग वर्ण छत्री धरायला तो शेषनाग येऊन उभा राहतो. लागले बर्फाना धरतो. हा धावतच वासुदेव आता यमुनेच्या तीरावर जातो. यमुना दुथडी भरून वाहत असते. दुथडी मध्ये वसुदेव त्या यमुनेमध्ये प्रवेश करतो. तुम्ही ऐकलेली कथा, तुम्हाला सांगता. यमुनेमध्ये प्रवेश करतो. मध्ये यमुनेचं पाणी त्याच्या गुडघ्यात येतं, मांडीत येतं, कमरेत येतं. तो पुढे पुढे चालतो. मग छाती इतकं येतं, अजून पुढे जातो. मग गळ्या इतकं येतं, मग अजून तो पुढे जातो. मग ते पाणी त्याच्या नाकातोंडात जायला लागतं. आणि मग त्या टोपल्यात झोपलेला जो कृष्ण आहे त्याला वाईट वाटतं, आपल्या बापाच्या नाकातोंडात पाणी जातं, मरून जाईल आपला बाप. मग तो आपला पाय बाहेर काढतो, त्या यमुनेला लावतो. मग ती यमुना अशी दुभंगते. मग तो पळत जातो. बाळाला ठेवतो, मुलीला घेतो, परत येतो. मग द्वारपालांना जाग येते. मग ते कुलूप लावून घेतलं, आपोआपच जाऊन उडी मारतो. कुलूप कडीला लागतं. मग ते साखळदंड त्याच्या हातापायात अडकतात. मुलगी देवकीच्या हातात देतो, मुलगी रडायला लागते. अशी तुम्ही ऐकलेली कथा, बरोबर? नक्की मान्यांचा उपयोग करायचा, नक्की मुडके हलवायचे, बोलायचं नाही. आपण खूप चिकट झालो आजकाल. आपण काहीच खर्च करत नाही फुकट. बघा, पैसा नाही, सोनं नाही, नाणं नाही, काहीच नाही. आपण शब्द खर्च करायला सुद्धा चिकट झालो आपण आता. बघा, तुम्ही ऐकलेली कथा अशी आहे ना, बरोबर ना? हे कृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेवा, हे कृष्ण गोविंद हरी मुरारी. मी सांगतो ती कथा. तो लख प्रकाश पडतो. त्या प्रकाशातला आवाज येतोय, वसुदेवा मी अवतरित होणार. मला गोकुळात पोहोचवण्याची जबाबदारी तुझी आहे. गोकुळात पोहोचवण्याची जबाबदारी तुझी आहे, माझी नाही. बरोबर आहे ना? तुझी आहे म्हटलं कृष्ण म्हणेल का माझी आहे? तुझी आहे. नंदाच्या घराला, हे नंदाच्या घराला, मजली गोकुळाला, मजली गोकुळाला, मजली गोकुळाला. हे नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजली गोकुळाला, मजली गोकुळाला, मजली गोकुळाला. हे माया उपजली तेथे, देवी मजली तेथे, उपजली तेथे, देवी मजली. हे वसुदेवा, तिथे माया उत्पन्न झालेली आहे. मला तिथे ठेव, तिला इथे घेऊन ये. माया उपजली तेथ
ही माया उपजली तेथे देवी मजली माया उपजली माया उपजली माया उपजली तेथे देवी मजली तेथे हे नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजले गोळाला मजले गोळाला मजले गोळाला माया उपजली तेथ ठेवी मज आणि येथ माया तिथे माया उत्पन्न झालेली आहे मला तिथे ठेव तिला इथे घेऊन ये हे करत असताना तू नाटक करायचं नाही आपल्याला प्रत्येक गोष्टीत नाटक करायची सवय आहे कोणाला सांगितलं ना भाजीपाला घेऊन ये मग मोटरसायकल नाही मग मोटरसायकल दिली तर पेट्रोल नाही मग पेट्रोल दिले तर अजून थोडे पैसे दे पा तू नाटक करत असतो काम करायचं म्हटलं की नाटक करायची सवय आहे त्या प्रकाशातून आवाज आला आणि सांगितलं वसुदेवा नाटक करायचं नाही तुझी जबाबदारी आम्हाला तिथे ठेवायची तिला इथे घेऊन यायचं आणि हे करत असताना मनसीला सतीला द्वारपाळ येत ते घे तू तुझ पाहोर सांगायचं नाही तिथे द्वारपालांनी वेढा दिलाय मला सांगायचं नाही मला साखरण्यांनी बांधलं हेही सांगायचं की बघ तुला काय करायचं ते बघ. या बंदी शाळेला कुलूप आहे मला सांगायचं नाही मनसीला सतीला द्वारपाळ येत ते घे तू तुझ पाहोर आच्छादित रूप नामा म्हणे माझा बाप सूचना केली आच्छादित रूप आणि तो प्रकाश अदृश्य झालाय अंधार पसरला वसुदेवाने शोधलं तर देवकी मात्र दगडाच्या भिंतीशी काहीतरी बोलत होती हळूच वसुदेव पाठीमागनं गेला देवकीच्या पाठीवर हात दिला वसुदेवाचा स्पर्श झाला आणि देवकी माघारी ओढली आणि नवऱ्याच्या गळ्यात मुठ्ठी मारली आसवांना वाट मोकळी करून दिली नाथ खनीच मारेल हो माझ्या बाळाला मारेल हो यांनी जपासून माझ्या बाळाचं संरक्षण करावं हो ना देवी वसुदेव मात्र विनाकारण देवकीचं बळ वाढवत होता प्रश्न तर वसुदेवापुढेही होता बाळाला वाचवायचं कसं नीच कंसाच्या अघोरी कृत्यापासून बाळाला वाचवायचं कसं बरोबर गुरुवार संपायला आला शुक्रवार सुरुवात होणार होता सप्तमी संपूर्ण अष्टमी सुरुवात होणार होती बुधवार संपला गुरुवार सुरुवात होणार मध्ये एक शून्य तयार झाला आणि शून्यावर कृष्ण अवतरित झाला बाळाचा स्पर्श आईला झाला
संमोहित करणारा स्पर्श बाळाला झाला. देवकीचं मातृत्व जागलं, पाना फुटला, कंचुकी ओली झाली. बाळाला घट्ट हृदयाशी धरलं. वसुदेवाच्या लक्षात आलं देवकी प्रसूत झाली. बाळाला घट्ट हृदयाशी धरलं. तसं वसुदेवाला देवकी आलोलय वेडे बाळाला गोकुळात पोहोचवायला सांगितलं ग. आण त्या बाळाला माझ्याकडे ये. तो नीच कंस बाळाला वध केल्याशिवाय राहणार नाही. आण मज्जवा. देवकीने मात्र आपल्या नवऱ्याला दोन्ही हात सोडले सांगितलं ना, रक्ताच्या थेंबा थेंबाचा अमृत बनवलं हो. एक घोट तरी बाळाला पाजण्याचं सौभाग्य मला द्या. आई होण्याचं सौभाग्य मला द्या. क्षणभर का होईना बाळाला पदराआड घेऊन डोळ्यातनं आसवं गळत होती आणि आई उघळत होती डोळ्यातनं. वसुदेवानं पाहिलं. आसवांच्या रूपानं उघळणारी ती आई वसुदेवानं पाहिली. तोही कैवारला, गप्प बसला, मोक बसला आणि देवकीनं बाळाला आता पदराआड घेऊन स्तनपान करायला लागलेली. काही क्षण मध्ये गेले. वसुदेवाच्या लक्षात आलं बाळाच्या स्पर्शानं आई मोहरली. कृष्णाचा स्पर्श होता. आई यशोदे देवकीला झालेला पहिला स्पर्श होता बाळाचा. वसुदेवानं हलवलं देवकी. कंसाला जाग येईल. त्याला कळेल बाळाला मज्जवळ दे. मला गोकुळात पोहोचवण्याची जबाबदारी आहे बाळा. देवकीच्या हातातलं बाळ वसुदेवानं घेतलं. खांद्यावरच्या उपरण्यानं आता बाळाला लपेटलं. कुशीला लावला आणि हा वसुदेव उभा राहिला. खाळ करा. वसुदेवानं स्वतःकडे पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं, अरे आपण तर साखळदंडाने बांधलेला आहोत. आपल्या हातापायामध्ये बेड्या आहेत. आपण गोकुळात जाणार कशी? डोळ्यात आसव उभी राहिली. स्वतःची किळस आली. किळस आली स्वतःची. कसा नेणार मी बाळाला गोकुळात? हातापायामध्ये साखळदंड आहेत. मी बाळाला नेणार कसा? दरवाजाला कुलूप लावलेला, बाहेर पहारे करिया. नेणार कसा? बाळ मात्र चिमुकल्या डोळ्यानं वसुदेवाकडे पाहत होत. गहिवरला वसुदेव. स्वतःची किळस आली आणि कीव आली की अरे मी पुरुष आहे. माझ्यातला पुरुषार्थ काय कामाचा रे बा? मी फक्त मुलं जन्माला घालणारा पुरुष आहे का? मी एक विषयी लंपट आहो का? त्या नीचानं माझी मुलं यावीत मारावीत, यावीत मारावीत, आणि मी मात्र विषय लंपटासारखं जन्माला आलेलं मूल त्याच्या अधीन करावं का? माझ्या पुरुषार्थावर तू मी पुरुष कसला? आता वसुदेवाचे डोळे लाल बुंद व्हायला, अंग थरथरा कापायला, रोम रोम उभं राहिलं. देवकी पाहत होत्या आपल्या नवऱ्याकडे. अंग थरथरा अंगावरचे स्नायू टराटरा फुगलेली. खालचा ओठ वरच्या दाताने टराटरा वळला. बाळाला देवकीकडे दिला. देवकीला सुद्धा कितीतरी वर्षांनी आपल्या नवऱ्यामधला पुरुष दिसला, आपला नवरा दिसला. पहिल्यांदा ती आपल्या नवऱ्याकडे डोळे भरून पाहत. दोन्ही हातानं बेड्या धरल्या, ताणल्या, स्नायू टराटरा फुगली, जोरानं धक्का दिला, ताडकन हातातल्या बेड्या गळून पायाच्या उजव्या टाचेनं उजव्या पायातली कडी जोरात दाबून
डाव्या पायाचा धक्का दिला. पायात नाही बेड्या तुटल्या. देवकीच्या कुशीतल्या बाळाला आपल्या काखेत घेतला आणि वसुदेव आता बंदीशाळेच्या दरवाजाकडे निघाला. वसुदेवाचा अवतार ते रौद्र रूप त्या बंदीशाळेच्या कुलपानं पाहिलं म्हणतात. ते कुलूप सुद्धा घाबरायला लागले होतं. तर आपल्या उजव्या लत्तेचा प्रहार केला त्या कुलपावर आणि खाळ कणगळून पडला. दरवाजा उघडला तसा बाहेर निघाला. द्वारपालांनी पाहिलं, सैनिकांनी पाहिलं. भराभरा बाजूला झालीत, घाबरली. त्या वसुदेवाच्या रुद्र रूपाला घाबरली. ते रौद्र रूप वसुदेवाचं पाहिलं आणि घाबरलेली सैनिक बाजूला सरकली. माणसाच होती. 7 मुलं मरत असताना डोळ्यांनी पाहिलं होतं. दादा याला आवाज दे. कुठं गेला आवाज दे. 7 मुलं मरताना त्यांनी डोळ्यांनी पाहिलं होतं. माणसं होती ती बाजूला सरकली. हा वसुदेव आता बंदीशाळेच्या बाहेर आला. गोकुळाच्या दिशेने निघाला तसा थोडा थोडा पाऊस येत, रिमझिम पाऊस येत होता. मावल्या हो, तुम्ही समजता तितका कन्हैया भोळा आणि साधा नाही. पोराला कृष्णाचे कपडे घातले म्हणजे तो कृष्ण होता असा गैरसमज करू नका. कन्हैया कन्हैयाचा बास. त्याची लीला नटखट आहे. तुम्ही त्याला गरीब समजता, भोळा समजता, बावळा समजता. कशातला नव्हता. काखेतल्या कन्हैयानं आकाशाकडे पाहिलं. परत गोकुळाच्या दिशेनं जाणाऱ्या बापाकडे पाहिलं आणि कन्हैया म्हणाले का वसुदेवाला बोलतोय, तुला बाप व्हायची हौस आहे का? कृष्णाचा बाप वेडा झालास का? कृष्णाचा बाप असं कुणालाही होता येत नाही. हा, तुला बाप व्हायची मोठी हौस आहे ना? पाहू दे जरा, मला तुझी परीक्षा पाहू दे. तुझी लायकी आहे का बाप होण्याची? आमचं बाप होणं आणि कृष्णाचा बाप होणं फरक आहे. आम्ही बाप होतो म्हणजे खेळत खेळत बाप होतो. इथं बाप व्हायचा आहे कृष्णाचा. एका युगात नाही, अनंत युग. वसुदेव पुत्र म्हणून मला जर ओळखणारी असतील ना, मला तपासून पाहू दे, तुझी लायकी आहे का माझा बाप बनण्याची? तसं त्या चिमुकल्या डोळ्यानं आकाशाकडे पाहिलं, मेघराजांकडे पाहिलं, आज्ञा केली, अरे कोसळा. आणि आता थोप थोप पाऊस कोसळा. आता ढगावर ढगा दळायला लागले. विजांचा कडकडाट व्हायला लागला. अवघी पृथ्वी जलमय झाली. नद्या नाले भरून ओसंडून वाहायला लागले. जिकडे तिकडे पाणीच पाणी. झाडं उमदळून पडत होते. ओढे नाले भरून वाहत. भिजणाऱ्या बाळाला सुरक्षित कुशीशी भरून वसुदेव मात्र एक एक पाऊल काढत गोकुळाच्या दिशेने निघाला. त्या पावसांचा, त्या विजांचा, त्या वाऱ्याचा प्रतिकार करत वसुदेव मात्र गोकुळाच्या दिशेने निघालेला होता. यमुनेच्या तीरावर पोच. यमुना दुथडी भरून वाहत होती. दुथडी भरून. यमुना लहान नाही मावल्या हो. यमुना पाहिली तुम्ही? गेल्या होत्या? भांडण करा घरी जाऊन नवऱ्याशी. उमरखेड दाखवत नाही तुम्हाला धडाचं, तो नांदेड दाखवत नाही, त्याला ना यमुना दाखवायला नाही. किती दिवस प्रपंच कराल? त्याचे पोरं रे, पोरी रे, त्याचे जावाई, भानगडी, तंटे, किती दिवस कराल आता? बरं, तुम्हाला पैसे मिळतात दर महिन्याला 1500 रुपये मिळतात ना? ते पैसेही तोच घेतो. यमुना केवढी 1 किलोमीटरचं पात्र आहे यमुनेचे. अथांग यमुना भरून वाहत होती. लाटा उसळत होत्या. अक्राळ विक्राळ रूप यमुनेने घेतलं होतं. कोसळलेली झाडं वाहत चाललेली होती. विजेचा लख्ख प्रकाश पडला का ते यमुनेचं रौद्र रूप वसुदेवानं पाहिलं. आता मात्र वसुदेव विचलित झाला. त्या परमेश्वराला प्रार्थना करायला लागला, दया घाला.
कसा जाईल रे बाया या यमुनेतनं उतरून कसा जाईल आणि बाळाला गोकुळात कसं पोहोचेल का हे एवढ्या मोठ्या जळातनं जाईल कसं भैरवी आहे ना भैरवी हा कसा उतरून जाईल कसा उतरून क्षणभर उभा राहिला पार कसे उतरू जलातून बाळ कसे जलातून बाळ कसे निघू जलातून बाळ कसे निघू जलातून बाळ कसे निघू जलातून बाळ कसे नेऊ जलातून बाळ कसे नेऊ जलातून बाळ कसे नेऊ जलातून बाळ कसे नेऊ गंगा पलीकड जमुना अलीकड गंगा पलीकड जमुना पार कसे उतरू जलातून पार कसे उतरू जलातून पार कसे आणि वसुदेव त्या यमुनेच्या तीरावर उभा बाळाकडे पाय पहिलं पाऊल उचललं यमुने टाक येणाऱ्या मोठ्या वाटेनं वसुदेवाला गुंडा लॉंग घेऊन गेलेली वसुदेवाच्या नाका तोंडात पाणी गेलं एका खडकाचा पायाला आधार लागला आणि वसुदेव उभा राहिला केसावरनं चिमुकल्याच्या हात फिरवला यमुनेच्या जलाबरोबर वसुदेवाच्या डोळ्यातलं जलही आता मिश्र झालं मोठ्या ताकदीनं आता दुसरं पाऊल उचललं यमुनेत टाकला येणाऱ्या मोठ्या भोवऱ्यामध्ये हा वसुदेव अडकला खोल गेला पाण्यात जोरावर फेकला आणि वसुदेव आता त्या झाडास व्हायला लागला. लाटा लाटांच्या उसळी बरोबर वसुदेवही व्हायला लागला. मोठं एक वटवृक्षाचं झाड वाहत चाललं. त्याच्या आधारानं वसुदेवानं स्वतःला सावरलं, उभा राहिला. परमात्म्याला सांगितलं, दया घाला. नाही रे जाऊ शकत, आता पलीकडे नाही जाऊ शकत. मागे पाहिलं तर अथांग यमुना होती, पुढे पाहिलं तर 11-11 रूप यमुनेच होत. माघारीच गेलो ना, केवळ यमुनाच नाही तर नीच कंसही बसलेला होता 8व्या मुलाला मारण्याकरता. अलीकड गंगा, एका बाजूला गंगा, एका बाजूला यमुना. अलीकड गंगा पलीकड जमुना, अलीकड गंगा पलीकड जमुना, पार
कसे उतरू जलातून बाळ कसे जलातून बाळ कसे जला बाळाकडे पाहिलं तर बाळ चिमुकल्या डोळ्यानं वसुदेवाकडे पाहत मागणा आवाज आलाय वसुदेवाच्या कानामध्ये वसुदेवा तुझी आठवण नाही रे आठवी मुलं मला हवी हो अंगावर शहारे आले वसुदेवानं बाळाकडे पाहिलं जाईल बाळा जगेन तुझ्या बरोबर मरेन तुझ्या बरोबर कंसाच्या अधीन तुला करणार नाही बाबा जगलो तर तुझ्या बरोबरच मेलो तरी तुझ्या बरोबरच मरेन आणि वसुदेवानं तिसरं पाऊल यमुने टाक आणि मायबाप हो लक्षात घ्या काळजीपूर्वक ऐका कृष्णानं पाय लावून यमुना दुभंगलेली नाही अजिबात नाही तो असे उद्योग करतच नाही करायला याला पुढे करायची अजिबात सवय नाही परंतु ज्याच्या त्याच्या कर्मानुसार तुम्ही तुमची फळं भोगा तुम्ही कराल तुम्ही भराल तू तुझं पहा कन्हैया असे लफडे करत नाही पाय लावून यमुना दुभंगायची कामं करत नाही ती यमुना आता गहिवरली वसुदेवाच्या निश्चयापुढे देवानं सांगितलं होतं मला पोचाव जबाबदारी त्या जबाबदारी करता वसुदेवानं उचललेलं तिसरं पाऊल आम्ही जबाबदारीचं तिसरं पाऊल उचलत नाही पुरुष मंडळी निश्चयाचा महामेरू आम्ही निश्चय करत नाही कोणता वसुदेवानं निश्चय केला होता मला गोकुळात पोहोचवायचंय बाळाला हा निश्चय होता तिसरं पाऊल टाकलं आणि यमुना ही आता गहिवरली शरण आली वसुदेवाला नाही वसुदेवाच्या निश्चया दृढ निश्चया या यमुनेने परमात्म्याला हात जोडून सांगितले दया घ्या नको रे बा परीक्षा तरी किती पाहिन बा मी यमुना आहे मी आईचं रूप आहे बा आईनं मुलाची परीक्षा तरी किती पाहायची मी नतमस्तक झाले वसुदेवाच्या त्या दृढ निश्चया पुढे आणि यमुनेने वाट दिली रस्ता दिला धावत आता गेलाय बाबा नंदाचं घर आता थोडस उघड दिवे लागण झाली मध्ये यशोदा प्रसूत झालेली होती माया अवतरित झाली होती मायेनं संमोहित केलेला होता येणाऱ्या वसुदेवानं चटकन दरवाजा उघडला मध्ये प्रवेश केला मायेनं सर्व आच्छाद केला वसुदेवानं काखेतल्या बाळाला आई यशोदेच्या कुशीजवळ ठेव जन्माला आलेली नेमकीच मुलगी उचलली मुलगी उचलली आणि वसुदेव आल्या पावली तडक वेगानं धावत मथुरेच्या दिशेनं निघून गेला आहे वसुदेव बंदी शाळेजवळ पोहोचला पहारेकरांनी पाहिलं मोठा आनंद झाला आला एकदाचा परत आला म्हणून वासुदेव भरकन मध्ये गेला तसं बंदी शाळेतल्या पहारेकरांनी दरवाजाला कडी कुलप लावली
वसुदेवानं मध्ये जाऊन देवकीच्या हातामध्ये मुलीला दिलं. त्या कड्या साखरदंड हातामध्ये घातले. देवकीचा स्पर्श झाला आणि मुलीनं मोठ्यानं आक्रोश करायला सुरुवात केली. अवखी बंदिशाळा. मुलीनं रडल्यानं डोक्यावर घेतली. आक्रोश मांडलाय. मुलीच्या रडण्यानं महाराज कंसापर्यंत बातमी पोहोचली. देवकी प्रसूत झाली. त्या नरकाळो खाती हा कंस हातामध्ये गदा घेऊन बंदीशाळेच्या दिशेनं धावत सुटला. द्वारपालाने बंदीशाळा उघडली. मध्ये गेला. दरवाजावर वसुदेवान हात जोडून सांगितली, महाराज नियतीनं क्रूर चेष्टा केली हो. मुलगा नाही मुलगी झाली. भाची झाली आहे. तुम्हाला भाची झाली. डाव्या हातानं वसुदेवाला मागे लोटलं. मध्ये प्रवेश केला. तसं देवकीनं हात जोडली. डोळ्यात आसू आणली. चले दादा, भाची झाली रे तुला. मामा झालास. मामा झालास. कन्यादानाचं सौभाग्य तुला मिळालंय बा. मुलगी झाली रे. पण मरणाच्या भीतीनं पछाडलेल्या कंसाला मात्र याचं काही घेणं देणं नव्हतं. देवकीच्या कुशीतल्या मुलीला जोरानं घसडलं. पायाला धरलं. उलटी कोंबडी धरून चालावं तसं वसुदेव आता मुलीला घेऊन निघाला. मथुरेच्या नगर चौकात पोहोचला. आवाज केला मथुरा नगरवासियांना, चला. त्या आकाशवाणीनं सांगितलं होतं ना, देवकीचं 8वं मूल मला मारणार आहे. हे 8वं मूल बघा. अवघ मथुरा नगर जमा झाले. खाली मानेन उभी. कंसाची आज्ञा होती. खाली मानेन निशब्द निश्वास आणि मनातल्या मनात परमात्म्याची आराधना करत होती. दयाघना हा 8वा जन्माला येऊन आमचं रक्षण करणार होता. आज तोही या निजाच्या अधीन झालाय बा. डोळ्यात आसव गळत होती. प्रजाजन खाली मानेनं उभी होती. कंसानं ते हातातल्या मुलीला गरागरा फिरवायला सुरुवात केली. आता पाषाणावर आपटलं. हातातली मुलगी निसटली. आकाशाच्या दिशेनं धावली. मोठी वीज चमकली. मोठा ढगावर ढगा आदळले. पाठीमागणं आवाज आलाय. त्या विजयाच्या पाठीमागणं आवाज आलाय. मामा मला का मारिसी. मामा मला का मारिसी. तुझा वैरी गोकुळासी. हे मामा, हे वेड्या मला मारतो का रे. मला मारून काय फायदा. मामा मला का मारिसी. तुझा वैरी गोकुळासी. तुझा वैरी गोकुळात पोहोचलाय रे सुखानं. मला मारून तुझा काही फायदा नाही. प्रजाजनाला मोठा आनंद झालाय बघा ऐकून. हे कृष्ण गोविंद हरी मुरारी. हे प्रजाजन अगदी परमात्म्याची धन्यवाद करत करत आपल्या आपल्या घराला निघाली. कंस मात्र स्वतःची कपडे फाडत होता. केस तोडत होता. अकराळ विक्राळ ओरडत होता. इकडे मात्र पहाड झाली. मंदिरामध्ये दिवे लागले होते. समया लागल्या होत्या. भाटानं भोपाळी म्हणायला सुरुवात केली. घनश्याम सुंदरा श्रीधरा
घाटाच्या भोपाळीनं अवघं गोकुळ जाग झालंय आणि इकडे बाळानं आपला पदस्पर्श आईच्या कुशीला केला. बाळाचा स्पर्श झाला, आई जागी झाली, मातृत्व जाग झालं, कंचुकी ओली झाली. बाळानं टाहो फोडला. देवकी प्रसूत झाल्याची बातमी सुईने कळाली. धावल्या. ओसरीवर झोपलेल्या नंदबाबाचं म्हाताऱ्यांना कळालं, यशोदा प्रसूत झाले म्हणून. आणि इतक्या सूर्यनारायणाचं गोकुळावर आगमन झालं. सोनेरी किरणांनी अवघं गोकुळ दिसलं का? अवघं गोकुळ. बातमी गोकुळात पोहोचली. गवळणींना सांगायला लागल्या, अगं ऐकलंस का? नंदराजाकडे बाळ जन्माला आलाय. एक दुसरीला सांगत होती आणि पळत होत्या, धावत होत्या. बातमी अवघ्या गोकुळात पोहोचत होत्या. गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, पुत्र शोधेला. गोकुळात ही कृष्ण जन्माची बातमी पोहोचली. गवळणी अवघ्या नंदराजाच्या घराकडे वाड्याकडे सर्व धावत. अंगणात गवळणींची गर्दी झाली. म्हातारी जमा झाली. मध्ये मात्र प्रसूतीगृहामध्ये आता म्हाताऱ्या जमा झाल्या होत्या, सुईणी जमा झाल्या होत्या. बाळाच्या अंगावर थंडगार पाणी टाकलं, कपड्यानं गुंढाळलं आणि बाळाला आता पाळण्यात टाकलं. गवळणींनी बाळाला पाळण्यात टाकलं आणि गवळणी आता पाळण्याची दोरी उडून पाळणा म्हणायला लागल्या. सगळ्या मिळून जागरण करती सकव्या होऊन पान सुपारी खोबरे वाटून जो बाळा जोरे जया दिवशी सटवीचा फेरा गोपा बाळा तीन अरुण धरा सांगच्या प्रहारी दृष्ट काढती जो बाळा जोरे जो नने वाईल तुझं दहाव्या दिवशी गावीच की नान गोळ मीन सारवल्या रीती मोठी भरल्या वाटी भिजल्या ओनी जो बाळा जोरे जो
मोठी बने अकराव्या दिवशी अकरावीच की नैनाच्या कोरी काजळ भरी वाळ्याचे नाग उंटे मंदिरी जोवाळा जो रे जो वाळ्याचे नाग उंटे मंदिरी जोवाळा जो रे बारीक जुने नेसून येती मोरग्रजिती चौखंदावरती जोवाळा जो रे अजून बाकी आहे, पुढचा अंक बाकी आहे अजून. हा पहिला अंक आहे. तुमची तयारी पाहिली किती आहे म्हणून पुढच्या अंकात शेवट करू आपण. काय झालं पण कथा झाली सुरुवात 3 वाजता. 3 वाजेला आपण कथेला सुरुवात केली. 2 तास कथा व्हायला पाहिजे या भूमिकेत मी आहे. तर या अशा कार्यक्रमांचं आयोजन करणं सोपं नाही. वाटतं ते आता तुम्ही कमी आले का आणि जास्त आले का, तयारी मात्र सारखीच करावी लागते त्याकरता. आणि तयारी करणं सोपं नाही याचं आयोजन करणं. त्याकरता महिना 2 महिने 4 महिन्याची कष्ट लागतात. याचक व्हावं लागतं, फिरावं लागतं, लोकांकडे जावं लागतं. त्यामुळे त्यांनी इतकी कष्ट केलेली असतात. त्यात मग कृष्णबाबाचं वय जर पाहिलं तर हे फार अत्यल्प वय. त्याने या कार्यक्रमाचं सर्व आयोजन केलं, सर्व हे व्यवस्थापन पहा. तो मंडप आहे, स्टेज आहे, लाऊडस्पीकर आहे, त्यातल्या त्यात आमच्या सारख्यांना मिळवणं परत बिचारायला केवढा त्रास. गेल्या 2 वर्षापासून तो मागे लागलेला आहे. 2 वर्ष त्यांनी याच्याकरता प्रयत्न केलेले. बरं, त्याचं सुदैव की ही तारीख नेमकीच नागपूरला होती आणि ती कॅन्सल झाली. त्याच्यामुळे त्याच्या पदरात पडली ती. त्यामुळे त्याला वेळही कमी मिळाला थोडं तयारीला. मग एवढी जर त्याने कष्ट केली असेल तर माझी जबाबदारी आहे ना 2 तास कार्यक्रम करणं. बरोबर आहे का नाही? तुमची जबाबदारी आहे की नाही 2 तास कार्यक्रमाला बसणं. नाही तर मग आपल्यावर कर्ज होईल ना, कृष्णाबाबाचं होईल ना. आणि कर्ज घेऊन कधीच मारायचं, बैल होऊन फेडावं, एका मिनिटाचंही कर्ज ठेवायचं. मग आता वाजले 4:15. 3 वाजता सुरुवात झाली, 45 मिनिटं बाकी आहेत आता. बरोबर आहे ना? आपल्याला तर कृष्ण जन्म साजरा करायचा आहे. जर कृष्ण जन्म साजरा केला की आपण थांबणारच नाही परत. तर शेवटून कृष्ण जन्म साजरा करू आपण. मध्येच एक कथा ऐकून टाकू तोपर्यंत. शेवटून आहेच कृष्ण जन्माची ती कथा ऐकायला मिळणार.
हे कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेवा हे कृष्ण गोविंद हरी मुरारी इकडे मात्र कंसापर्यंत ही वार्ता पोहोचली. कृष्ण जन्मला वार्ता ही ऐकोनी चिंता कंसा मनी प्रवर्तली. उद्विग्न मानसी कंस तो बैसला. कंस जन्माची बातमी कंसापर्यंत कृष्ण जन्माची बातमी कंसापर्यंत पोच. चिंतातुर झाला, उद्विग्न झाला की एवढा मोठा बंदोबस्त ठेवून सुद्धा कृष्ण हा निघून गेला. सभा बोलवली, सर्वे सरदार सेनापती मंत्री बोलवले, चारी बाजूने बसले. कंसानं सर्वांपुढे प्रस्ताव ठेवला. आपल्या शत्रूचा नायनाट करण्यासाठी. शत्रूचा नायनाट करायचा. जो कोणी शत्रूचा नायनाट करेल ना त्याला मोठं इनाम दिला जाईल. पाहिजेचा विडा ठेवलेला. सर्वांपुढे प्रस्ताव ठेवला. कोणी उठत नव्हतं, कोणी नाही. सर्वे खाली मानेनं बसले होते. कोणी त्या पोराच्या नादी लागायचं. त्याला बंदी शाळेत ठेवलं होतं, कुलप लावली होती, पहारेकरी उभी होती. जर एवढ्या बंदीशाळेतनं सुद्धा जो एवढासा पोरगा पडून गेला, त्याला जाऊन मारायचं कोणी? तो सोपा नाही. कोणी तयार होईना. सभेमध्ये कोपऱ्यात आवाज आलाय, महाराज मी जाऊन त्या पोराला मारू. मी जाऊन. सर्वी सभा त्याच्याकडे पाहायला लागली. कोण आहे? हा मावळ भट्ट उभा राहिला, हात जोडली आणि मावळानं सांगितले, जी मी जाईल. त्या पोराला मारण्याकरता शस्त्र अस्त्रांची गरज नाही, तलवारीची गरज नाही, बाणाची गरज नाही, गदेची गरज नाही. मी आत्ता जातो आणि आत्ता मारून येतो. कंसाला मोठा आनंद झाला की एकदाची पिढा गेली, आता हा जाणार. मावळानं पाहिजेच आधी जा. चल. आणि मावळ आता गोकुळाच्या दिशेने निघा. यमुना पार केली, उतर. ब्राह्मणाचा वेश धारण केला, छान आहे. कमरेला धोतर आहे, गळ्यात जानवा, कपाळाला गंध आहे, डोक्यावर शेंडी आहे, काखेत पंचांग, मोठं पोट असं. आणि हा मावळ ब्राह्मणाचा वेश घेऊन गोकुळात दुपारच्या वेळेला पोहोचला. की दुपारच्या वेळेला नेमके गवळी पुरुष हे यमुना तीरावर गाई गुरं चारण्याला गेले होते आणि स्त्रिया फक्त गावात. आवाज ज्योतिष पाहून घ्या, कुंडली जाणून घ्या, हस्तरेषा पाहून घ्या, भविष्य जाणून घ्या. आवाज त्याची आवाज ऐकलं कसं गवळणी धावल्या. कोणीतरी ज्योतिषी आलेला मोठा, तो हस्तरेषा जाणतो, जो भविष्य जाणतो, कुंडली जाणतो. आम्ही आल्यावर लोक जमा होतच नाहीत, लक्षात ठेवा.
आम्ही आल्यावर मोठे प्रयत्न करावे लागतात लोकांना जमा करायला. पण गावात जर एखादा ज्योतिषी आला, भगत आला, गंड्यावाला आला, तोड्यावाला आला, भूत काढणारा आला, पोरं देणारा असला, पोरं वाटणारा, हात लावला का पोरं, हात लावला का पोरं, बघा गर्दी बघा, अख्खा ढानकी त्याच्या भोवती जमा होईल. खेड्यापाड्याचे लोक येतील बघा. आणि बाया तर त्याच्यातल्या त्या सर्वात पहिला नंबर राहतात. बरं, बायांचे प्रश्नच नसतात. मावल्यावर मी महाराष्ट्र फिरतो बा, बायांचा कुठलाच प्रश्न नसतात, काहीच नाही, एकही प्रश्न नाही त्यांचा. शिल्लक एकच असतं बस. कोणत्याही बाबाजवळ गेले, महाराजवळ गेले ना, औषध एकच मागतात, नवरा मुठीत राहिला पाहिजे बस. प्रश्न तेवढा, उत्तरही तेवढंच, काही का बस. अहो, बायांची गर्दी जमा झाली त्या सर्व गवळणींची त्या मावळ भट्टाच्या भोवती. प्रत्येक जण उडायला लागलो, माझा हात, माझा हात, माझा हात. भलता नाद असतो बायांना भविष्याचा. भलता नाद असतो. गर्दीचा आवाज आई यशोदेनं ऐकला. बाळाला कडेवर घेतलं आणि आवाज दिला गवळींना, का ग कसला आवाज ग? काही नाही पैसा, ज्योतिषी आलाय, काशीवरनं आलाय, मोठा विद्वान आहे, हस्तरेषा जाणतो, कुंडली जाणतो, भविष्य सांगतो, त्रिकाल ज्ञानी आहे. बाळाचं पाहिचं आहे. आई यशोदेनं कुशीतल्या बाळाकडे पाहिलं आणि गवळणीनं मानेनं झोका दिला. तसं गवळणीने आता त्या मावळ भट्टाचं बाळ उचललं, ते पंचांग पिंचाक उचललं. तसं मावळ भट्टाला आता नंदबाबाच्या ओसरीवर आणलं. आई यशोदेने चंदनाचा पाट दिला, चंदनाचा पाट टाकला आणि मावळ भट्ट त्याच्यावर बसले. आता आई यशोदा आपल्या बाळाला घेऊन समोर बसली. मावळानं पंचांग काढलं, कागद काढली, आडव्या तिडव्या रेषा उडल्या, आकडे लिहिले. बोटांवर काहीतरी मोजलं. ते पंचांग पाहण्याची एक कलाच आहे. तुम्हाला वेड्यात काढण्याचं ते एक मस्त गंमत आहे. ती बोटं मोजायची, मग थोडा विचार करायचा, मग कागदावर पाहायचं, परत गणित करायचं, परत तुमच्याकडे पाहायचं, चेहरा गंभीर करायचा, डोळे बारीक करायची, म्हणजे तुम्ही विचार करता काहीतरी पाहतायत, देवाशी बोलतायत. एका गावात एक ज्योतिषी आला. नेहमी सांगतो गोष्ट मी. ते ज्योतिषी आला, गावात खूप गर्दी झाली. त्याचे शिष्य होते 10-12 शिष्य. मोठा चांगला काशीहून आलेला पंडित. गावात बातमी पोहोचवली सगळी, काशीहून पंडित आला, चला बसू. मारुतीच्या मंदिरामध्ये सतरंजी वगैरे टाकून तक्क्या बिक्या लावून ज्योतिषी बसला. तिथं अंगाला भस्म वगैरे लावलं, कपाळाला मोठा टिळा, गळ्यात जानव, 2-4 रुद्राक्षाच्या माळा. शिष्यांनी गावभर जाऊन सांगितलं की आमचे गुरुजी मोठे ज्योतिषी आहेत, त्रिकाल ज्ञानी आहेत, भविष्य जाणतात. हे गावात गर्दी लोकांची, बरबायांची सर्वात मोठी. मग आता त्या शिष्यांनी लाईनच लावली. आता लाईन लावून जायचं. मग आता लाईन लावली बायांची. मग आता प्रत्येक बाई आपल्या नवऱ्याचं, पोराचं, पोरीचं, जावायचं, नातवाचं, नातीचं सर्व प्रश्न घेऊनच लाईनशी उभे होतं. कोणी कुंडल्या घेऊन होतं, कोणी काय घेऊन होतं, कोणी काय घेऊन होतं, सगळे लाईनशी उभे होते. या गर्दीमध्ये एक म्हातारी होती, आपल्या नवऱ्याची कुंडली घेऊन एका कागदात गुंडाळून घेऊन आली. ती पुस्तक कुंडलीच. तिचाही नंबर आला. म्हातारीने 100 रुपयाची नोट काढली, बाबाच्या पायावर ठेवली आणि हातातलं ते गुंडाळलेलं पुस्तक, कुंडलीचं जन्म कुंडली दिलं. बाबानं उघडलं, कागदातून बाहेर काढलं. बाबानं वाचायला सुरुवात केली. पाहिलं, त्या म्हातारीकडे पाहिलं, परत पुस्तकात पाहिलं, मग डोळे बारीक केले. मग त्या म्हातारीकडे पाहिलं आणि तिला सांगितलं, आई तुझ्या नवऱ्याचं नाव गणपतराव आहे. तिने सांगितलं, हो ना बाबा, माझ्या नवऱ्याचं नाव गणपतराव आहे. आता परत पाहिलं, परत तिच्याकडे पाहिलं, बाई 4 पोर आणि 2 पोरी. हो ना बाबा, बरोबर आहे ना, 4 पोर आणि 2 पोरी. आता परत पाहिलं, परत त्या म्हातारीकडे पाहिली. आता डोळे जरा अजूनच बारीक पाहिले, वर पाहिलं. तिला सांगितलं, आई काल तुझ्या नवऱ्याने 10 किलो गहू, 2 किलो हरभऱ्याची डाळ, 3 किलो तुरीची डाळ, 2 किलो तेल, 5 किलो साखर आणली वाटतं, किराणा आणला. म्हातारी वेडी झाली. अरे बाप, कुंडली पाहून माझ्या नवऱ्यानं आणलेला किराणा सुद्धा कळाला बाबाला. बाबा केवढा मोठा आहे. पिशवीत होते नव्हते तेवढे पैसे काढले, म्हातारीने बाबाच्या पायावर ठेवले. बाबाच्या पायाची माती घेतली, कपाळा लावली, म्हातारी निघाली. दरवाजा ओलांडला, महाराजांनी मागणं आवाज दिला. तिला आई मध्ये आली.
त्या बाबानं ते पुस्तक गुंडाळलं, ते कुंडलीचं कागदात बांधलं. म्हातारीला सांगितलं, आई हे घेऊन जाय, उद्या येताना तुझ्या नवऱ्याची कुंडली घेऊन ये, हे तुझं रेशन कार्ड आहे. आम्ही येड्या बावड्यावानी कुठेही जातो, काही करतो. बाबाळानं आता रेषा ओढल्या, आकडे मोडले, बोटावर काहीतरी मोजलं आणि पटकन अगदी ते पुस्तक गुंडाळा, पंचांग गुंडाळ, कागद गुंडाळी, काखेत घातली. मावळ उभा राहिला. यशोदेने सांगितलं, महाराज काय झालं? त्याला काही नाही यशोदे, तुझ्या मुलाचं भविष्य नाही पाहणार का मी? महाराज काय झालं हे तू सांगाल ना? नाही ग, मी भविष्य पाहिलं, तू ऐकू शकणार नाही. डोंगरांनी उभ्या राहिल्या. महाराज दक्षिणा लागत असेल तर आम्ही अजून देऊ. यशोदेनं सांगितलं, बाबा तुम्ही सांगाल ते मी ऐकेल, तुम्ही सांगाल ते करेल, सांगाल ते ऐकेल, पण माझ्या बाळाचं भविष्य सांगा, माझ्या बाळाचं भविष्य सांगा. आता मावळ परत खाली बसला, परत पंचांग काढलं, कागद काढले, आकडे मांडले, बोटावर आता गणित केलं. शिवरंजनी वाजवायची. बाळाकडे पाहिलं, आई विचार गणित केलं, कुंडली मांडली, बोटांवर काहीतरी मोजलं. आई यशोदेला सांगितलं, तुझी या पुत्रासी लागले से मूळ, 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 तुझी या पुत्रासी लागले से मूळ. अगं यशोदे, तुझं मूल हे मूळ नक्षत्रावर जन्माला आलं. मूळ नक्षत्रावर जन्माला, आणि मूळ नक्षत्रावर जन्माला आलेलं मूल हे आईला किंवा बापाला मूळ आलेलं असतं. मूळ मुळी लागले से मूळ, तुझी या पुत्रासी लागले से मूळ, तुझी या पुत्रासी लागले से मूळ. अगं यशोदे, तुझं मूल मूळ नक्षत्रावर जन्माला आलं. करील निर्मूळ सर्वत्रांचे, करील निर्मूल सर्वत्रांचे, तुझी या पुत्रासी लागले से मूळ, तुझी या पुत्रासी लागले से मूळ. बालकाचे अंगी अवचिन्न बहुत नेवोनी घालावे करते दया. आता याला खड्ड्यात खो, त्या खड्ड्यात टाक, वरनं काट्या टाक, दगडं टाक आणि याला पुरून टाक. मुळोभ धरुणीय ठेवा
करून टाकला. ऐकोनी यशोदा गहिवरून बोले, गर्गांनी कथिले उत्तम गुण. यशोदा मात्र गहिवर आणि गैवरलेल्या यशोदेने हात जोडून सांगितलं, महाराज गर्ग ऋषींनी याचं भविष्य मोठं चांगलं सांगितलं. अनंत नामाने याचं कीर्ती होणार, अनंत जीवांचा उद्धार करणारा. अमंगळवाणी पुनरूपी बोलिला, गर्ग तो चुकला सज्जनो, कथा पूर्ण राहिली, आपल्याला पुढे न्यायची. फक्त 4:45 वाजले, आपल्याला कृष्ण जन्म साजरा करायचा आणि म्हणून आपली 15 मिनिटं मी त्याकरता राखून ठेवली की आपल्याला बरोबर 15 मिनिटं बघ. ही कथा इथून पुढे आपण उद्या ऐकणार आहोत. उद्या कंसाचं वध आपल्याला पाहायचं आहे. आपली अडचण काय असते की आपला हा कार्यक्रम दिवसाचा उजेडात, तर झाकीवर तेवढा चांगला परिणाम आपल्याला जाणवत नाही. अंधाराच्या कार्यक्रमांची नाही, वैष्णवांची नाही, जैनांची नाही, बौद्धांची नाही, मुस्लिमांची नाही. ही कथा फक्त मानव जातीच्या कल्याणाकरता कृष्णाची कथा आहे आणि म्हणून आपण सर्व जाती पंथाची धर्माची लोक एकत्र येत असतो. चला करा, तयारी करा. पुरुष मंडळी कमी पडलो आपण, सर्व पशुपालन
लालची पूनम के चंद्र जैसी शोभा है भाल की पूनम के चंद्र जैसी शोभा है भाल की हे आनंद उमंग भयो जय हो नंदलाल की